कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम 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 कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी चुक झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा भगत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाची आगर वापर कुमा देवी बरे तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई हरी जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्व गटे राम भाव शुद्ध न तोडिले भावो टाकिले संदेहो राम कृष्ण टाहो नित्य फोडी जात वित गोत कुळशिळ मात भजका त्वरित भावना युक्त ज्ञानदेव ध्यानी राम कृष्ण म्हणे वैकुंठ भुवनी घरे केले हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानवर्धितं वाचितं गगनसदृशं तत्त्वमख्यातिलक्षणम् एकं नित्यं मनमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिपुनरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि ॐ नमो जया वेदप्रतिपाद्या जय जय सुसंवेद्यात्मरूपा देवा तुझी गणेश सकाळार्थमती प्रकाशमणि नृत्यदास पधारी तुझे आता विनम वागविला सिनिजे चातुर्यार्थ कला कॅमिनिती शारदा विश्वमोहिनी नंदिमिया मदहृदयी सद्गुरु जेने तरिलो हा संसार पुरो म्हणून विशेष त्यादुर्विवेकावली जयांची केली आत्मरण भूयत कळविद्यांच्या विचरण तेचे बंधू श्रीचरण सद्गुरूंचे नमस्कारुणी आता माझ्या भावांतराय नको देवाले भागाते करीतो तुझेच नाम उच्चारितो दृढ माझे मन येते बांधावे राखून आले भागाते करीतो तुझेच नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे नको फुटू देऊ वाटे आले भागाते करीतो तुझेच नाम उच्चारितो महायोग पीठे तटे भीमरच्या वरम पंडिकाय दात मुलींद्रे समानंद तिष्ठं समानंद कंदं परब्रह्मलिंगं भज पांडुरंगं परब्रह्मलिंगं भज पांडुरंगं परब्रह्मलिंगं भज पांडुरंगं तुम्ही संत माय पाप कृपावंत कायम्यापतीत कीर्ती मानू अवतार तुम्हाधराया कारण उद्धराया जन जड दिवान पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लागलो पवन झालो चराचरी मी कळा कुचरी काहीच नेने बोलतो वचनाती भाविके एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी कुंडली कवरदाही विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास माने बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय
सच्चिदानंद सद्गुरु आबा महाराज देशमुख महाराज की जय. प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग महावैष्णव माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठ या ग्रंथातील 24वा अभंग आहे. आणि या 24व्या अभंगातून तुम्ही संतमाय कृपावंत तुमची सेवा करण्याची जी काही संधी आनंद संप्रदाय संस्थान सेवाभावी मंडळ डोंबिवली यांच्या माध्यमातून आम्ही ही सेवा इथे करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. तरी ज्यांनी ही सेवा सुपूर्द केली त्यांचे अनन्य उपकार या देहावर आणि जे संप्रदायाच्या कार्याला जी काही चालना मिळालेली आहे, असे जे काय स्टेशन तयार झालेले, प्लॅटफॉर्म तयार झालेले नाही का, त्याला स्टेशन मराठीमध्ये स्टेशन म्हणतात, ठिकाणं म्हणतात. अशी जी काही ठिकाणं बहुतेक ठिकाणी चालू आहेत. काही या संप्रदायाच्या मंडळीने, होतकरू मंडळीने मोठेगावातून, देव्यातून, तातिवलीतून, सोनारपाड्यातून, अनेक नडगावातून, अनेक ठिकाणातून आम्ही जे काही ठिकाणं तयार करून या लॉकडाऊन काळामध्ये आणि न जाणो साधुसंतांचे विचार जनता जनार्दनापर्यंत पोहोचवण्याचं कार्य कीर्तनाच्या माध्यमातून होत होतं, प्रवचनाच्या माध्यमातून होत होतं. पण सगळ्यावर बंधन आल्या कारणाने या गोष्टीलाही बंधन आलं आणि ही गोष्ट आता फेसबुक या मार्फत सगळ्यांकडे पोहोचवण्यात येत आहे. तत्पूर्वी या सेवेला सुरुवात करण्या अगोदर ज्यांनी अनंत उपकार असे केले आणि आपला देह झिजवून सद्गुरू श्रीपाद बाबांच्या कार्याला हातभार लावून नाही तर तो कार्य खांद्यावर घेऊन चालले. जीव पातापर्यंत, देहपातापर्यंत त्यांनी तो कार्य नेला आणि शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा सांगितलं की हे कार्य माझं नाही, प्रवचन मी करत नाही, कीर्तन मी करत नाही, भजन मी करत नाही, तर बाबांच्या कार्याची प्रणाली सगळ्यांपर्यंत पोहोचून ते नाम सगळ्यांच्या मुखात यावं एवढ्यासाठी बाबांनी दिलेली कामगिरी आम्ही पाडत आहोत. अशा प्रकारचे महाराष्ट्रामध्ये बाबा कार्य करत असताना बाबांच्या मागोमाग चालून ज्यांनी कीर्तनाची धुरा खांद्यावर घेतली आणि बाबांना कीर्तनाची साथ म्हणून प्रत्येक मेळाव्यामध्ये दुसऱ्या दिवसाचा म्हणा, पहिल्या दिवसाचा म्हणा कार्यक्रम करावा, ते आमचे गुरुवर्य ब्रह्मभूत ब्रह्मलीन सच्चिदानंद सद्गुरू ह्या पदाला पोचलेले रामचंद्र महाराज देशमुख, मुक्काम सातारा बेलवी हे त्यांचं गाव आहे. मला खूप त्यांनी बरोबर फिरवलं. राहण्याचं डोंबिवलीचं स्थान होतं. ते हे कार्य करत असताना त्यांना देवाज्ञा झाली आणि परमात्म्यामध्ये लीन झाले. तसेच या डोंबिवलीमध्ये ज्यावेळेस 91 साली त्यांनी अनुग्रह घेतला आणि अनुग्रह घेतल्यापासून त्यांनी बाबांच्या कार्याला वाहून डोंबिवली, कल्याण, दिवाण, नवे कर्जत कसाऱ्यापर्यंत, पनवेलपर्यंत आणि परमसुख साधना ध्यान केंद्र डोंबिवली या मंडळाच्या माध्यमातून जे कार्य चालवलं, ज्या ज्या ठिकाणी मेळावे असतील त्या त्या ठिकाणी जर आमंत्रण आला, रात्र असो दिवस असो, कधी कोणाला कोणत्याही प्रकारची बोलले नाही. त्यांच्या चेहऱ्यावर आजही जरी तुम्ही फोटो पाहिलं तरी हास्य दिसेल. असे त्यांचे हरिभक्त परायण गुरुवर्य
गजानन दादा गजानन म्हात्रे एका काळी त्याने आपल्या कवनाने महाराष्ट्र नागपूरपर्यंत गाजवलेलं वेगळ्या क्षेत्रातून कवी गायक लेखक असे सुद्धा होते. हे महात्मे बाबांच्या कार्यासाठी दोन्ही महात्मे खूप झेजले. हरिभक्त परायण गुरुवर्य सच्चिदानंद सद्गुरू ब्रह्मविभूर आबा महाराज देशमुख, हरिभक्त परायण गुरुवर्य गजानन दादा म्हात्रे या दोन्ही महात्म्यांना प्रथमतः श्रद्धांजली वाहून आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. सर्वसाधु संतन की जय. जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्व घटी राम भाव शुद्ध. माऊली ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणत आहे, जप तप कर्म क्रिया नेम धर्म. जप तप आपल्या जी काही कृती होती ती क्रिया नेम आणि धर्म हे सगळे माणसाच्या तो जर या धर्माप्रमाणे जर वागला तर माणसाला सात्विकता प्राप्त होते आणि सात्विकता प्राप्त झाल्याच्या नंतर त्याची पुढची पायरी सुलभ होते. एवढ्यासाठी त्याला या जपाचं तपाचं क्रियेचं धर्माचं आचरण करण्याचं काम आहे. तेव्हा अशा प्रकारचं जर केलं, सर्वसाधारणपणे सांगितलेला भावार्थ असा आहे. पहिल्या ओळीचा अर्थ सांगतात, सर्व घटी राम भाव शुद्ध. हे क्रिया कर्म त्याने जर आचरल्याच्या नंतर त्यांचा भाव शुद्ध होतो आणि सर्वकडे भगवत परमात्म्याचं भरलेलं हे जग आहे अशी त्याला जाणीव होती नाही, असा त्याचा भाव होतो. न सोडी रे भाऊ टाकी रे संध्यो रामकृष्ण टाहो नित्य पोडी. उपदेश पर्य ओवी आहे. ते म्हणतात, माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुझा भाव सोडू नकोस. जो तुझा तू पहिल्यापासूनचा पूर्वीपासूनचा भाव पकडलेला आहे तुझ्या अंतःकरणामध्ये देवाबद्दलचा संतांच्या बद्दलचा जो भाव आहे तो दृढ ठेव. आणि असं केल्याच्या नंतर तुला आपोआप तुझी वृत्ती होईल. टाकी रे संदेह, म्हणजे तुझ्या अंतःकरणामध्ये जो संशय भरलेला आहे ना तो टाकण्यासाठी तुला त्या भावाची गरज आहे आणि तो भाव तुझा निघून जाईल. पण काय करावं लागेल तुला? रामकृष्ण टाहो नित्य पोडी. भगवान परमात्म्याचं जे नामस्मरण आहे ते अहोरात्र कर. अहोरात्र कर म्हणजे सातत्याने तुझ्या नामस्मरणाचा टाहू चालू दे, उद्भव चालू दे, त्याचा तुला विसर पडू देऊ नकोस. जात वित गोत कुळशीळ मात भजका त्वरित भावना युक्त. जात पाहू नकोस, गोत्र पाहू नकोस, पैशाकडे तर पाहूच नकोस, कुळाकडे शिलाकडे त्याचं कुळाचंही त्याला बंधन नाही अशा प्रकारचं कुठेही अंतःकरणामध्ये संशय निर्माण करून तो ह्या जातीचा तो त्या जातीचा आणि माझं कुळाचं मी त्या कुळामध्ये जाऊ कसं, मी या धर्माचा मी त्या धर्माचा असं पाहू नकोस. अरे भजकात भावनायुक्त. मंदिरात जाताना दर्शनाला जाताना माझ्या बाजूला ह्या जातीचा माणूस आहे का, ते माझ्या अंगाला शिवतील का वगैरे वगैरे असं माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी अद्वैत तत्वज्ञानाच्या जो वर्षाव केलेला आहे ते तुला प्राप्त करून जर घ्यायचं असेल तर अंतःकरणातून संशय घालव आणि ज्या देवाची भक्ती करतोस त्या देवाला भावना युक्त त्वरित भजायची सुरुवात कर. भजन म्हणजे तुझ्या भक्ती मार्गाचा तो टाहो कर. ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी.
वैकुंठ भुवनी घर केले, काय केल्याच्या नंतर तुला वैकुंठ प्राप्त होईल अशी ही ओवी सांगते. काही माणसं ह्या ओवीचा असा अर्थ समजतात, मला सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे मला तर असं वाटतं आणि ते मी सांगत आहे बरं का. माझी अनुभूती आणि मला सद्गुरूंची जी प्रेरणा, त्या प्रेरणेच्या माध्यमातून या ओवीचा मी अर्थ अशा प्रकारचे सांगतो. तुला वैकुंठात जर तुझं घर करायचं असेल, भगवंताकडे तुला जर स्थान मिळवायचं असेल, ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण म्हणी, तुला मिळालेलं ज्ञान देवाचं, जो ज्ञान देव आहे, जो ज्ञान देव आहे, मिळालेल्या ज्ञानाचा आणि देवाचा सर्व कर, एकत्रित कर. याच्यात तुझा भाव घालू नकोस. नाम देव भक्त यांचा समीकरण कर, तू एकत्रित हो. असा तू झाल्याच्या नंतर ज्ञानदेव ध्यानी, ध्यानात काय ठेव तर सद्गुरूने केलेला उपदेश, भगवंताचं नाम, ते ज्ञान आहे, ते देव आहे. आणि मनात भगवान परमात्म्याचं, रामा आणि कृष्णाला विसरू नकोस. सातत्याने रामकृष्ण नामे ही दोन्ही साजरी, हृदय मंदिरी स्मराकारे. मनामध्ये रामकृष्ण भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन चालू असू दे. सरळ सोपा आणि माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे आणि भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा आता या अभंगावर बोलायचं म्हटलं तर भले भले बोलून गेलेले. मी कोण आहे याच्यातला, कोणीच नाही. एक सेवा म्हणून श्रीपादाचं सेवक आणि सेवेचे सांगितले करावे काम, तिथे होतो पण कामाने. महाराज मंडळीने माझ्याकडे जी काही सेवा सोपवलेली आहे ती सेवा वेदिका वाकुळी ती तुम्ही जाण्याची आहे. मला मिळालेल्या सद्गुरू आज्ञेप्रमाणे ज्यावेळेस हरिभक्त परायण आणि माझे गुरुबंध याने या अनंत संप्रदायामध्ये चौथा पाय ठेवला. चौथा पाय बरं का. अगोदर काही मंडळी असतील पण लपून होती, बरीचशी मंडळी होती, परंतु ती एक मी तुम्हाला म्हणतो असं की आपला समाज आहे, हा समाज जो आहे तो एकदा जर कोणत्या कार्याला जर लागला तर मात्र पूर्ण करण्याची त्यांची जिद्द असते आणि म्हणूनच त्याला आगीचा समाज म्हटला गेलेला आहे. आग नाही बरं का, आगीचा म्हणजे गरम आहे. विस्तव हातात धरावा पण समाजाला हातात धरता येत नाही. आणि तोच काही साधू संतांच्या माध्यमातून मौनतेला आला आणि त्याने कार्य केलं. चौथा पाऊल टाकला, पहिला पाऊल टाकला माझ्या वाघेदादांनी, दुसरा पाऊल टाकला बापूराव दादांनी, तिसरा पाऊल टाकला ओंकारने, त्याला अनंत कोकाटे म्हणतात, ओंकार म्हणतात त्याने, आणि चौथा पाऊल त्याने त्याच्या पाठोपाठ टाकला ते माझे गुरुबंधू, नाथ संप्रदायाचे म्हणजे गुरुबंधू वंडार कोकाटे. आणि वंडार कोकाटे पाय टाकल्याच्या नंतर दातिर्डी गावामध्ये त्यांची दिंडी आली सायकलवर आणि त्याने पहिला जर पकडला असेल तर शरद आणि प्रकाश. 17 जानेवारी 1990 ला इथनं निघालो. 18 जानेवारी 1990 राहुरी कृषी विद्यापीठ. आम्ही प्रत्येक प्रवचनातून सांगत असतो का तर सगळ्यांच्या लक्षात हे राहावं की सुरुवात कुठून झाली, एंड तर कुठे बाहेर जाता अजून एंड झालेलाच नाही, पण सुरुवात कुठून तरी झालेली आहे बरं का. पहिले कुठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्य होते पायी, तेथे एक ढाळगत निर्माण झाली, तेने एवढी ख्याती केली. हा करा सुरुवात कुठून तरी भावी लागते आणि ती सुरुवात झाली. शरद आणि प्रकाशच्या बरोबर 2 नकुल निघाले. राहुरी कृषी विद्यापीठला अनुग्रह झाला. तिथून आल्याच्या नंतर ज्यांच्या मंदिरामध्ये आज आम्ही बसलेलो आहोत हरिभक्त परायण गुरुवर्य रवींद्र महाराज म्हात्रे आणि हे शिवमंदिरात यांनी जो फेसबुकचं केंद्र चालवलेलं आहे त्यांची भेट झाली आणि मग प्रसार झाला. आणि जो प्रसार झाला
तो आजपर्यंत थांबलेला नाही. सद्गुरूने आजपर्यंत थांबवलेला नाही. 6 महिन्याच्या नंतर कार्याला सुरुवात झाली आणि ते कार्य आतापर्यंत कार्यच वाहतो. मी कोणी त्यांचा एक सेवक आहे आणि सेवकाला दिलेली सेवा करत आहोत. तरी अखिल संप्रदायाच्या सर्व महात्म्यांच्या चरणी माझा नतमस्तक होऊन प्रणाम आहे. तुमचा आशीर्वाद अशाच प्रकारे लाभावा आणि हा देह कार्यासाठी अजून काही दिवस राहावा. कार्यासाठी, खाण्यासाठी मुळीच नाही. माझ्या बरोबर श्रीपाद बाबा, रामदास बाबांचं, नारायण बाबांचं, माने बाबांचं जे कार्य आहे ते कार्य पुढे चालवण्यासाठी मी नको, आता आमच्या माध्यमातून काहीतरी जवानपूर्व व्हावी आणि त्यांनी तो कार्य पुढे न्यावा. असं कुंपण थोडे दिवशी तरी राहायला पाहिजे. बरं का, कुंपण राहायला पाहिजे. आम्ही कार्य करते, आता कोण कार्य झालं, आता कार्य झालेलं आहे, पण ते पुढे चालावं त्यासाठी प्रतिवर्षी आपण पेरणी करतो आणि प्रतिवर्षी आपल्याला त्याच्यातून नव्याने पीक मिळतं. तर नव्याने जरी पीक मिळाला तरी आपल्याकडे आता देशावरचं असं आहे की बियाणं विकत आणावं लागतं, पण आपल्याकडच्या भाताचं बियाणं असं आहे की खळ्यात भारी झोडल्याच्या नंतर पेरायचा भात वेगळाच काढून ठेवत होतो की नाही आपण. पेरायचा भात वेगळा काढून ठेवत होतो. लागलीच त्याला चाळणी वगैरे मारून गरम करून आणि एका कोठडीमध्ये त्याला ते ठेवून द्यायचं, त्याला हात लावायचा. कशाचा भात आहे? पेरणीचा. कशातून काढला? मागचा पेरला होता त्याच्यातूनच नवीन आणि त्याच्यातूनच पुन्हा, त्याच्यातूनच पुन्हा, त्याच्यातूनच पुन्हा. ते गुरु शंकराचार्य काय म्हणतात? पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्य पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. आणि असं एकातून एक असं. मग हे होण्यासाठी, हे करण्यासाठी, हे राहण्यासाठी काय करावं लागेल? तर तुमच्या आमच्या ठिकाणी जी कर्माची गाठोडी बांधलेली आहे, कुणाचे कर्म काय, कुणाचे कर्म काय, कुणाचे कर्म काय, तर कुणाच्या कर्माचं काय लिहिलेलं आहे, परंतु त्याचे कर्म चुकत नाही. ते कर्म त्याला भोगावे लागतील. हे भोगण्यासाठी तू जे जप तप कर्म क्रिया नेम धर्म अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, हे जे करतोयस ना बाबा, हे कर नाही म्हणण्याचे नाही, पण ते करता करता सुटले पाहिजे. करता करता त्यांचा लोप झाला पाहिजे. माऊलीचं सांगणं असेल, करून नको साच्यातलं भाग नाही. किती दिवस करायचं? करून करून किती दिवस करायचं? पण ते करायचं कसं ते माऊली ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये सांगतात. जाणतेने गुरुवजिजे तिने कृत्य कार्य होईजे, मूळ सिंचने शाखा पल्लवे संतोषती. अरे तुळशीला पाणी घाल, दररोजचं पाणी घाल ग बाई दादा, दररोजचं सकाळचं पाणी घाल तुळशीला. बहरली पाहिजे ती, तिला मंजुळा आली पाहिजे, भगवंताला वाहिली पाहिजे. रोज रोज सूर्यप्रकाशामध्ये ती तुळस टवटवीत दिसली पाहिजे. वर पाणी घालू नको, मुळाला पाणी घाल, म्हणजे वर टवटवीतपणा येईल. तसं तुझे कर्म जे आहेत, जप तप कर्म क्रिया नेम धर्म, या धर्माप्रमाणे जपाच्या नियमाप्रमाणे चाल. आता पहिला शब्द सांगतात तू जप. जप म्हणजे याला बरेचसे अर्थ लागतात आणि त्याला जोडून अर्थाचे शब्द घेतला की त्याचं व्याकरण बदलतं, त्याचा अर्थ बदलतो. त्याला व्याकरण वेगळा लागला की त्याचा अर्थ बदलतो, नाही का? जपून चाल बाबा, ही वस्तू जपून ठेव बघा. आम्हाला दिलेली आहे ती वस्तू, जपून ठेवलेली आहे आम्ही. म्हणजे हे जप आहे का? नाही. जप लक्षात ठेव, तुला दिलेली वस्तू जपून वापरायची बरं. किती किती अर्थ आहे. पुन्हा कशा कोणत्या कोणत्या शब्दाला तो जप शब्द वापरला, त्याचा अर्थ बदलला. मग मुळात लक्षात आहे का आपल्याला काय जपायला सांगितलेलं आहे?
काय जपून ठेवायला सांगितलेलं आहे? विभूती लावली, टिळे लावले, केस वाढवले, तेव्हा फटा बांधला, कीर्तन केली, प्रवचन केली, मंदिरात गेलो, पूजा केली, म्हणजे आपण काही वस्तू जपल्यात का? नाही. हे जप तप कर्म क्रिया नेम धर्म, हे क्रिया नेम धर्माच्या मध्ये बसतं. हे सगळं क्रिया नेमाच्या धर्मात बसतं. जी जपली वस्तू ते क्रियेत आणून आणि त्याचा सांभाळ केला तू, पण ते काय आणि कशा प्रकारची तुझ्या कामाला येईल याच तुला अनुभव काय येईल? सर्व घटे राम भाव शुद्ध. काय येईल अनुभव? काय येईल? असं करता 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 तुला अनुभव काय येईल? साधू संत सांगतात, सर्वांच्या घटी सर्व घटी राम भाव शुद्ध. सर्व घटी राम, सर्वांच्याकडे, सर्वांच्या हृदय देखी मी अमुक आहे ऐसी, बुद्धिस्पुरे अरनिशी. ती वस्तू मी का? ती वस्तू तू नवे वेगळे नाहीशी, एक आहे असं तुला अनुभूती येईल. अशी तुला अनुभूती येईल. मग याच्यासाठी काय करावं लागेल तुला? याच्यासाठी जे कर्म करावे लागते त्या कर्मासाठी तुझ्या देहाला तुला बळी द्यावा लागणार आहे. तुका म्हणे बळी आणि जीव दिला पाया तळी. जोपर्यंत या देहाचं बळी देत नाही तोपर्यंत साधू संतांनी सांगितलेली गोष्ट आपल्याला व्यवस्थित कळेल असं सांगता येईल. क्रियेवर नियमावर जाऊ आपण. नियमावर जाऊ. माऊली सांगतात, नित्य नेम नामी तो कामी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जोडी. काय नियम करायचा? बरोबर हरिपाठ वाचायचा. हरिपाठाचा नियम केला पाहिजे. वारकरी आहोत, वारकऱ्याचा नियम आहे हरिपाठ झाला पाहिजे. पण हरिपाठ नुसतं व्हायला नको, तर हरी समोर आला पाहिजे. पाठीमागे हरीला पाठी ठेवायचं आणि सांगायचं, बाबा देवा तू बघा मला काय करायचं ते मी करतो, पण हरिपाठ तू करत नाही. काहीतरी कर्म करायचे, कसे तरी कर्म करायचे आणि देवाला साक्षीभूत ठेवून आणि मी कर्म करतो, नियम झालं माझं, हरिपाठ मी करतो, मग मला सोडव. तो मागे पुढे उभा राय संभाळी आधी आगाध आणि डाया. तो मागे पुढे सगळीकडे आहे, तो कुठे नाहीये, तो तुमच्या सगळ्यांच्याकडे आहे. मग असं असलेला भगवान परमात्मा या अंतकरणामध्ये जपायचं आहे, तेव्हा तुझा भाव शुद्ध होईल. सर्व घटे राम देहा देही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. अशा प्रकारचं तुला अनुभूती येईल. ह्या जे काही अभंग पावली ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेले, साधू संतांनी सांगितलेले हे अभंग जे आहेत ते प्रत्येक जीवाला प्रत्येकाच्या अनुभूती आणून देणारी, प्रत्येकाची अनुभूती आणून देणार. म्हणजे प्रपंचाची नाही, प्रपंचाची अनुभूती प्रत्येकाला दररोजची ज्याच्यामध्ये येते. यानं हे केलं नाही तेवढं माझं असं झालं, त्याने ते केलं नाही तेव्हा माझं असं झालं. नाही, त्याच्यावर काही अवलंबून आहे. तुझे कर्म तुलाच भोगावे लागतील. कारण हे कर्म कोणी केलेले? आपण केलेले. मग आपल्या कर्मांचा आपणच झाडा द्यायचा आहे, दुसऱ्याला दोष देणार नाही. याच्यासाठी माऊली सांगतात, बाबा तुला काहीतरी शोध घ्यावा लागेल. शोध घ्यावा लागेल. तू धाडा कसा देतोस ना, ते तुला शोध घ्यावा लागेल. मी तू हा विचार कशा शोधायचा? विवेकी शोधावा. विवेक करायचंय. माझं आणि तुझं जे आहे ना याच्याबद्दलचा विवेक करायचा आहे. हे माझं आणि तुझं मी एक आहे का? म्हणजे सर्व घटी राम भाव शुद्ध एक आहे का? अशी जी साधू संतांनी दिलेली आपल्याला प्रेरणा आहे ती कशातून आपल्याला प्राप्त होईल बरं? तर ती प्राप्त होण्यासाठी त्याने दिलेला आपल्यासाठी धर्म दिलाय. आपल्याकडे काय धर्म दिलाय? निज धर्म हा चोखडा नाम उच्चारू गडगडा. हा धर्म आपल्याकडे दिलेला आहे. सातत्याने भगवंताचं नामस्मरण रात्रंदिवस आपल्याला असावं.
भांडता कांडता हरी बोला देता हरी बोला घेता. तुम्ही वाईट शब्द तोंडातून काढता, एखाद्याला अभद्र शब्द बोलता, तो शब्द कुणापासून निर्माण झाला तरी याचा जर अंतःकरणात जर बोध तुम्ही घेतला तर तुमच्या मुखातून वाईट शब्द येणार नाही. पण रागातून बोलतो, राग ज्या वेळेस येतो, क्रोध ज्या वेळेस येतो, तो वाईट आणि चांगल्याचा विचार करत नाही. बरं का, वाईट आणि चांगल्याचा विचार करत नाही. तो क्रोध त्याचे शब्द बाहेर काढणार. मग क्रोधामध्ये कोण भरलेला आहे? क्रोधामध्ये कोण भरलेला आहे? हा, तुम्हाला छोटासा उदाहरणार्थ देतो आणि पुढे चलतो. ज्यावेळेस पांडव शेवटी लढाई झाली आणि ते जे भगवंताने सांगितल्याप्रमाणे तीर्थयात्रेला निघाले. आणि कुठे जायचं तर स्वर्गाला जायचे. सगळे पाप काशीला धुवायचे आणि जायचं. ज्यावेळेस पांडव निघाले त्यावेळेस भगवंताला बोलवलं होतं आणि सांगितलं होतं, धर्मराजांनी शॉर्टकटमध्ये सांगतो, मला काहीतरी विचित्र होते बरं का. मग देवालयाने सांगितले विचित्र होते म्हणजे अरे काळगती बदलली रे, माझं राज्य संपलं, द्वापारयुग संपेल, आता कलियुग चालू होईल, कळी प्रवेश करतो, तेव्हा तुम्ही आता तुमचं सगळं सोडा आणि तुमच्या धर्मानुसार तुम्ही तीर्थयात्रेला निघा. त्यावेळेस कळी राजाने मध्ये भेट दिली होती धर्मराजाला. कळीराजाने भेट दिली होती एका स्त्रीच्या रूपाने आणि माझी बालकं मारलेली वगैरे वगैरे असे ते स्वर्गरोहण या कथेमध्ये तो भाग आलेला आहे. शेवटचा पर्व आहे. तेव्हा भगवंताने सांगितलं हे माझं दुसरं रूप आहे. कोणी कोण आहे? तुमच्याकडे क्रोध आहे, तो क्रोध कोण आहे? म्हणजे सर्वा घटी राम भाव शुद्ध सर्व घटी ते पहा ना बाबा, ते पहा सर्व घटी. तोच भरलेला आहे. क्रोधाती तोच आहे, लोभाती तोच आहे, द्वेषाती तोच आहे, द्वेष त्याच्याचमुळे बरं का. पण हे आपल्यामध्ये कशामुळे उठतात तर त्याचं स्मरण आपण तशा प्रकारे करतो म्हणून होतं. त्याचं स्मरण तशा प्रकारे तो आहे असं करू नका. तो कसा आहे तर नैनन चिंतन ते शास्त्राने असं आहे असं ज्यावेळेस तुम्ही पाहाल त्यावेळेस तुम्हाला कोणत्याच प्रकारचा तो दिसणार नाही. कोणत्याच प्रकारचा तो दिसणार नाही. म्हणजे कोणत्याच प्रकारचा दिसणार नाही. मग कसं दिसेल तर तो कसा दिसेल? अव्यक्त निराकार नाही ज्या आकार आणि जेथून चराचर हरिसी म्हणजे असा तो दिसेल. मग तुम्हाला आपल्याला असा दिसला पाहिजे एवढ्यासाठी सर्वांगटी राम भाव शुद्ध तुमचा आपला शुद्ध भाव झालेला पाहिजे. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. शुद्ध भाव झाला. पूजेला बसलेले आता पिंडी समोर बसलेलो आपण आणि आपली पूजा जोरात चाललेली पण विंचू जर आला तर इथे जर या भोलेनाथांनी दर्शन द्यायची जर विचार केला आणि तुम्ही बसलेला आणि त्यांनी सांगितलं आता मी तुम्हाला दर्शन देतो, दर्शन घ्या. आपण दुसऱ्या रूपाने पाहतो, तुम्हाला मी कोणत्या रूपात सांगतो ते पहा. सर्वांगटी राम भाव शुद्ध. कधी जा तुम्ही शिवाच्याकडे, शिवाचं दर्शन घ्यायला जा तर ते पहिला येतात ते याच रूपाने दर्शन देतात. हे माझ्या पाठीमागे शिवाच्या पिंडीवर आहेत, ह्याच रूपाने दर्शन देतात. पण या रूपाने ज्यावेळेस दर्शन देतात त्यावेळेस तुम्ही दर्शन घेण्याच्या पात्रतेचे राहता का? ज्यावेळेस या रूपाने दर्शन घेण्याच्या पात्रतेचे राहाल त्यावेळेस तुमचा भाव शुद्ध झालेला आहे. अजिबात तुमच्याकडे संशय उरलेला नाही. सहजासहजी टिकत नाही माणूस आणि टिकणारी हाताच्या बोटावर आहे बरं का. कितीतरी म्हणतात बरं का. अजिबात जवळ मरण आलं तरी घाबरणार नाही.
परंतु बरं का जवळ मरण येत आहे नाही, हल्ली बहुतेकाच्या जवळ मरण आलेलं आहे. तीच वेळ काळाने झडप घातलेली आहे आणि काळाचे दिवस चाललेले आहेत आता, नाही का. काळाने एक घात केला आणि 2 महात्मे तुमच्या डोळ्यासमोर घेऊन गेलेले आहेत. काळाने उडी टाकलेली, अनेकांवर उडी टाकलेली, परंतु त्याच्यातून जर तुम्हाला बाहेर जर पडायचं जर असेल तर म्हणजे देहाला नेणार, देह ठेवणार नाही. तुम्ही असं म्हणाल की देह राहील मी, तसा नाही. त्याच्यातून बाहेर पडणं म्हणजे जीवात्म स्थिती स्वरूपाला पात्र होऊन एक रूप होण्यासाठी सर्वांगटी राम भाव शुद्ध, सर्वांच्याकडे शुद्ध भावाने पाहावं. नचोडी रे भाव टाकी रे संदेह, काय कर तो भाव सोडू नकोस, पण तुझ्या अंतःकरणामध्ये जो संशय निर्माण झालेला आहे ना तो सोडून दे. काय संशय निर्माण झालेला? देव असा आहे, देव तसा आहे, ही माणसं अशी आहेत, ही माणसं तशी आहेत, ही लबाड आहे, ही खोटी आहे. ते कर्म आहेत त्यांचे, ते लबाड आहे, खोटी आहे, वागतात, फिरतात, चालतात, ते त्यांची कर्म आहेत. पहिल्या चरणामध्ये 5 प्रश्न टाकलेले आहेत. ते 5 प्रश्न सोडवायचे जर झाले तर आपल्याला 3 कीर्तनं करावी लागतील, तेव्हा पहिला चरण सुटेल. पहिल्या चरणाची पहिली जी कडी आहे ना, जप तप कर्म क्रिया नेम धर्म, जप तप कर्म क्रिया नेम धर्म 6 प्रश्न सांगितले. हे जर सोडवायचे जर असतील तर 3 कीर्तनं होतील तरी हे 6 प्रश्न सुटणार नाही. एकेकाची व्याख्या अशा प्रकारची दिलेली की एक प्यारा असा भरतो की 100-200 बोगळ्यामध्ये सुद्धा तो होत नाही एक प्यारा. मग त्या प्याऱ्याचं जर तुम्हाला जर विवेचन करून लोकांच्या पुढे जर मांडायचं असेल तर खरोखर 3 कीर्तनात सुद्धा तो पहिली बोगीची अर्धी कडी सुटणार नाही असं आहे. मग सांगा पाहू, तुम्ही आपल्याला जर सांगितलेला न सोडी रे भाव, भाव सोडू नकोस, पण अंतःकरणातला संशय काढ, टाकी रे संदेह. तो संशय आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो. हा सगळ्या पारमार्थिक आणि प्रापंचिक दोन्ही तत्वाचं विघटीकरण करून टाकतो, म्हणजे त्याच्यामध्ये व्यत्यय आणतो, आपल्याला अडचणीत आणतो, नाश होत नाही त्याचा. हे दोन्ही गोष्टी सारख्या असत्या तर उच्चारल्या गेले, नाश होतात तर उच्चारला गेला असता का? उच्चारल्या गेल्या नसत्या. या आहेतच, या होणारच. प्रपंच प्रपंच आहे, परमार्थ परमार्थ आहे. ते त्या ज्याच्याबरोबर चालू नाही. आपण कुठेतरी वेगळा दोन्ही दगडावर राहतो, दोन्ही दगडावर राहा, पण 2 दगडी एकत्रित आली पाहिजे. काय उदाहरणार्थ दिलं याच्यासाठी? सेतुबंधनावरून राम लंकेला गेला, नाही का? सेतुबंधनावरून राम लंकेला गेला, पण 2 दगड एकत्रित आली. एका दगडावर राम लिहिलं नाही, एका दगडावर रा लिहिला, दुसऱ्यावर म लिहिला, दोन्ही एकत्रित आली. तसं तुमच्या अंतःकरणामध्ये जीव आणि शिव हा एकत्रित जर झाला तर तुम्ही मात्र म्हणजे प्रपंच आणि परमार्थ हे जीव आणि शिव आहे. प्रपंच हा जीव आहे आणि परमार्थ हा शिव आहे. हे दोन्ही एकत्रित ज्या वेळेस होते ना, प्रपंचात परमार्थ आणा असं मागच्या प्रवचनातून सांगितलं, पण परमार्थात प्रपंच आणू नका असं सांगितलं. ही जी भाषा आहे ही प्रापंचिक भाषा आहे, व्यावहारिक भाषा आहे. पण या आणा सांगतो त्यावेळेस अध्यात्म सांगतो. तुमच्याचकडे असलेला आपल्याच या 3.5 हाताच्या देहामध्ये दोन्ही वस्तू एकत्रित आहेत. मागच्या अभंगामध्ये तो अभंग सोडवायला व्यवस्थित का मिळाला नाही, वेळ कमी पडली होती, नंतर कुठाचा अभंग होता, त्यावेळेस त्याचा विचार करणं फार गरजेचं आहे. तर जीव आणि शिव एका देहामध्ये आहे. हे जर भोगायचं असेल, यांचं सुख जर आपल्याला जर भोगायचं असेल तर प्रपंच आहे तसा करा, त्याच्यामध्ये अपेक्षा काही बाळगू नका, पण परमार्थ मात्र आहे तसा करण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट अशी, एकदा आहे तसा केला
मग तो करायची गरज नाही, परमार्थ तो चालू राहणार आहे, पण नित्यने मात्र. पण प्रपंचाच्या वेगळ्या वेगळ्या घडी आहेत, ते वेगवेगळ्या घड्या मोडतात विस्कळतात, मोडतात विस्कळतात. तिथे जातीने हजर राहा आणि जातीने हजर राहून मोडतात विस्कळतात याच्यात गुंतू नका. तुम्ही मोडून जाऊ नका, तुम्ही विस्कळू नका. त्या घड्या उघडतात, परत मिटतात, उघडतील आणि मिटतील, मोडतील पण. मग त्याच्याबरोबर तुम्ही जर मोडलात तर हा देह गेला. देह गेल्याच्या नंतर परमार्थ करता येत नाही, परमार्थ करता येत नाही. हा देह तेवढ्यासाठी केलेला आहे. आणि म्हणून ते म्हणतात बाबा रे, याच्यासाठी तुला मिळालेल्या देहामध्ये तू काय कर. रामकृष्ण टाहो नित्य फोडी, नाही का? या दोघांना एकत्रित करून, राम आणि कृष्ण हे एक झाले पाहिजे. या दोघांना एकत्रित करून जीव आणि शिव एक झाला पाहिजे. यांना एकत्रित करून रात्रंदिवस टाहो कर, चालू आहे तिथे नितांत राहा, तिथे नितांत राहा. आणि एवढ्यासाठी साधू संतांनी तुम्हाला उपदेश दिलेला आहे नितांत राहण्यासाठी. बरं, त्या उपदेशाचं तुम्ही अनुकरण व्यवस्थित जर केलं तर, अनुग्रहाचं आणि प्रबोधाचं व्यवस्थित अनुकरण जर केलं तर तुम्हाला कोणीच विस्कळीत करायला येणार नाही मायबाप. पण आपण प्रपंचाच्या नादात लागून काही गोष्टी आपल्याहून आपण बिघडवून घेतो आणि दोष देवाला देत असतो, दोष कीर्तन प्रवचन साधू संतांना देत असतो. नाही, काही माणसांची तर अशी समज आहे, महाराज माळ घातली ना आता मग तुझे चांगलेच दिवस यायला पाहिजे, वाईट तुझ्याकडनं कृत्य घडता कामा नये. पण पहिला केलेले कर्म त्याने वाईट आहेत ना, ते कर्म त्याला भोगण्यासाठी त्याच्यातून ती कृती घडणार, म्हणजे घडणारच. अरे बुवा, तुम्ही माळ घातली, मग तुम्ही असे कसे वागता? वागणं नाही, त्याचं वागणं नाहीये, ते त्याच्या कर्माचं भोग आहे. त्या कर्माच्या त्या प्रारब्धामध्ये काहीतरी कमी व्हावं एवढ्यासाठी तू भगवंताचं स्मरण जर केलं तर त्याची तीव्रता कमी होईल. पण ते भोग त्याला भोगावेच लागतील. म्हणून ते सांगतात रामकृष्ण टाहून ते सातत्याने भगवंताचं नामस्मरण करत राहा, तू विसरू नकोस. विसरले तया चोर झाली आणि मग पसतीला खाणे 84च्या खाणे विसरल्यामुळे भोगावेच लागते. मग या खाणींना जाऊ नये, 84च्या खाणींना आम्ही जाऊ नये. मग एवढ्यासाठी आम्हाला काय करावं लागेल तर नित्यने म्हणून आम्ही राहावं लागेल. मग रात्रंदिवस तो टाहू करावा लागेल. मग टाहू करण्यासाठी दररोज टाळ घे, ज्ञानेश्वरी काढ. नाही, टाळ आणि ज्ञानेश्वरीचा टाहू संबंध येत नाही. ते टाहू नितांत राहण्यासाठी टाळाची आणि ज्ञानेश्वरीची गरज आहे. तो टाहू तुम्हाला दिलेला जो टाहू आहे तो सातत्याने राहावा, म्हणून त्याला वेळोवेळ आपल्याला सत्संगाची गरज आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे सत्संग आहे, टाळ म्हणजे सत्संग आहे, प्रपंच म्हणजे सत्संग आहे. याला काय वेगळं असं हे समजू नका. हे जर ज्यावेळेस नाद आपल्यामध्ये घुमतो त्यावेळेस आपल्यामध्ये सत आणि संघ एकत्रित होऊन आपल्याला कोणती तरी अनुभूती तयार होते. दररोजचे तुम्ही हरिपाठाला जा, दररोजचा हरिपाठ करा. बाकीचं काय नाही. अभंग माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा सोप्यात सोपा ग्रंथ आहे. तो सर्वसाधारणपणे गाता गाता पाठ होणारा ग्रंथ आहे. याची अनुभूती जर तुम्हाला आपल्याला जर घ्यायची असेल दररोज तुम्ही हरिपाठ करता 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 तुमच्यामध्ये परिवर्तन होतं तर होतं, पण बाजूला बसलेल्या माणसामध्ये सुद्धा परिवर्तन होत असतं. आजपर्यंत वाचून माझा हरिपाठ कधीच पाठ झाला नाही, पण म्हणता म्हणता पाठ झाला. बाकीचं नको, सुरुवात नको पाठ व्हायला, पण मागचं तर पाठ झालं ना, मागचं तर पाठ झालं.
समजलं का? मागचं सपाट व्हायला नको, मागचं पाठ व्हायला नको. ज्याला शिवार लोक म्हणतात, तुम्ही मागे कर्म केलेत ना, त्यांना विसरायचं आहे, विसरायचंय. ते कर्म विसरले पाहिजेत म्हणून मागे पाहायचे. ती कृती पुन्हा घडायला नको, त्याचा विसर झाला पाहिजे. म्हणून ते म्हणतात मागे झाल्या चुका ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. तुला जामीन आहे पुढचं करायला. तुकाराम महाराजांना नका घालू मध्ये. पण मागचं पाहू नका. मागचं पाहायचं राहिलं, दृश्य डोळ्यासमोर जर आलं तर पुढचं करायचं विसरायचं. मग याच्यासाठी मागचं आणि पुढचं चांगलं व्हावं आणि मागच्या लोटून जावं एवढ्यासाठी रामकृष्ण टाळून दिसते. अशा प्रकारचा हे करता वेळेस तुमच्या आमच्या ठिकाणी काही संदेह निर्माण होतो, संशय निर्माण होतो. प्रकार आता ही संघटना जी आहे, काही प्रपंचाच्या माध्यमातून, काही जनता जनार्दनाच्या माध्यमातून काही लोकांनी अंतःकरणामध्ये, बऱ्याचशा लोकांच्या अंतःकरणामध्ये संशय निर्माण केलेला आहे. आणि तो संशय, त्या संशयाच्या माध्यमातून काही लोक आपला हेतू साध्य करून घेतात. पण एक तो संशय निर्माण करतो, तो आपला साध्य करून घेतो, पण 10 जणांचं बळी घालतो. म्हणून जनता जनार्दनाला विनंती आहे, पहा आपलं हित साधावं असं जर वाटत असेल तर हित नक्की हे काय कळून घेऊ. तू जर कर्म जर केले, कष्ट जर केले तर कष्टाचं फळ आपल्याला मिळतं, हे सिद्धांत आहे. पण कष्ट करायला जागा उरवशील तर, कष्ट करायला जागा उरवावी लागते. आणि काही माणसं आपल्या हाती ती जागा गमावून बसतात. कुठून घ्यायचं नाही, सगळं जनता एकच आहे. काही लोक असं म्हणतात महाराष्ट्रामध्ये बाहेरची लोक आली आणि आमच्या जागा गेल्या नाही. आपलं काहीतरी चुकलंय, ते रिपेअर करायच्या पाठीमागे गेला का. काही लोकांना कळालेलं आहे आणि ते वेळोवेळ टाळून करून सांगतात, तुम्हाला जर तुमची जागा टिकवायची जर असेल तर तुम्हाला तुमच्या पूर्वजांची आठवण करावी लागेल. त्यांनी काय केलेलं आहे, त्याने काय केलेलं आहे. बरं, मिठाची आग्रह राबली, मिठाची आग्रह राबली आणि त्याच्यावर सत्ता दुसऱ्यांनी मिळाली. राबली कोणी? आपण राबली होती, पण सत्ता दुसऱ्याने मिळवली. का? तर ती सत्ता तुम्ही दिलीच त्याने. ती सत्ता त्यावेळेस जर तुम्ही जर दिली नसती, तशीच आता परिस्थिती आहे. मग या गोष्टीची आपल्याला जाणीव राहावी, या गोष्टीचा आपल्याला आपल्या ठिकाणी तो कर्माचा ठेवा आपल्याला प्राप्त व्हावा. एवढ्यासाठी दुसऱ्या कुणाजवळ जरी भांडला तरी तो कोणी देणार नाही. बाबांनो, एकच तुमचा दाता आहे, त्याला ईश्वर म्हणतात. आणि तो ईश्वर दुसऱ्या तिसऱ्या ठिकाणी शोधायला जर जाल तर सापडणार नाही. ना मैं मंदिर में, ना मैं मस्जिद में. अरे बंदे, मी तुझ्या हृदयात सातत्याने आहे, तिथे तू माझा शोध घे. नको कुठे शोधीशी रामेश्वर, कुठे शोधीशी काशी, हृदयातलाच देव हृदयातच राहिला उपवाशी. असं नको करू. तू त्याची आठवण हृदयात करावीस म्हणून कोणाला तरी शरण झाले राजा. आणि ते संतांची शरणागती ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळेल. आणि मार्गदर्शन, त्यांचं मार्गदर्शन करता घेता 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 सहजगत्य एक दिवस कृपा कटाक्षीने हरिले, आपल्या पदी वैसविले. ते संत कृपा उदार आहेत आणि ते
आपल्या उदारतेचं देणं तुम्हाला ज्या दिवशी देतात त्या दिवशी मात्र तुम्हाला ते संत ऐशे तात्काळ करीती आपणा जैसे आपल्यासारखे करून ठेवतात. आणि ही जी प्रेम भावना जी आहे ती प्रेमाची भावना आपल्यामध्ये जागृत करून सर्वत्र ईशशक्ती नांदते. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. ते म्हणतात मंदिर मस्जिदीमध्ये मी नाही, तुझ्या हृदयात आहे. तसं सर्वांगठी राम देहाती एक सूर्य प्रकाश सहस्र रत्ने. सर्वांच्या ठिकाणी सजीव निर्जीवामध्ये सुद्धा मीच आहे. माझ्याशिवाय अजिबात वृक्षाची पाळवी हळी ज्याची सत्ता राहिली ध्यांता सांगू. म्या बोलिविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलिविल्या प्राण हली जगाची चालविता. मीच एक असा असलेला भगवान परमात्मा याचं स्मरण तुला व्हावं. माऊली ज्ञानेश्वर महाराज हरिपाठाच्या प्रत्येक अभंगामध्ये मार्गदर्शन बोध आणि ज्ञान देत असतात आहेत. मार्गदर्शनही केलेलं आहे, बोधी केलेलं आहे आणि त्या बोधाचं ज्ञान सुद्धा तुम्हाला त्याच्यातूनच सोपवलेलं आहे. म्हणून काय कर राजा, कुणाकडे पाहू नको, जातीकडे पाहू नको. तुझ्याकडे पैसा नाही म्हणून तुला परमार्थ करायला हवेत म्हणजे अडचण येईल असं होणार नाही. तुझा जो परमार्थ आहे त्याला पैशाची अजिबात गरज नाही. परमार्थ तीर्थाला जायला पैशाची अडचण आहे, लोक कीर्तनाला जायला पैशाची अडचण आहे, प्रवचनाला जायला पैशाची अडचण आहे. सत्संगतीला इकडे तिकडे जर कुठे जर जायचं असेल तुला लांब, तर आता फुकट कोणी तुला नेणार नाही. पैशाची अडचणी गोष्ट कबूल आहे. पण सत्संग जर करायची असेल पैशाची अडचण नाही, कीर्तन करायचं असेल पैशाची अडचण नाही, प्रवचन करायचे असेल पैशाची अडचण नाही. प्रवचन आतमध्ये कर, परीच्या पलीकडचं जे वचन आहे ते पुन्हा पुन्हा कर, तुझं प्रवचन झालं. कीर्तन या कानामध्ये जे किरकिर चाललेली ती साधुसंतांनी केलेल्या उपदेशाची परत परत घोष कर, तुझं कीर्तन सातत्याने चाललं. सर आणि वस्तू जी आहे त्याचं संग करायचं असेल तर तुझ्या झालेली जी कल्पना ती बाद कर आणि सत्याशी एकरूप होत म्हणजे जीवानी शिवाशी एकरूप व्हावा. सत्संग चालले. वेगळं सांगितलं. पवित्र कशासाठी, पैसा कशासाठी पाहिजे तर मला कीर्तनाला जायचं, मग चांगला शुभ्र चांगले धोतर फेटा वगैरे हे पाहिजे ना, मग त्याच्यासाठी पैसा नको का. देखावा करायचा असेल तर पैसा पाहिजे. देखाव्याचा परमार्थाला पैसा लागतो, नाहीतर परमार्थाला पैसा लागत नाही, मुळीच नाही लागत. मग अशा प्रकारचं तुला जर करायचं तर जात वित्त बोध. तुला अडचण येईल, तुझी गोत्रता बरीचशी तुला अडचण आणतात ना बरीचशी लोक. तुम्हाला सुद्धा आम्हाला सुद्धा त्याची अनुभूती आहे. चालले तू आता नाही का, एक टाइमचा हप्ता होईल यांचा, म्हणजे अशा बरेचसे सांगणारे आहेत, बोलणारे. जात वित्त बोध कुळ. कुळातली काही मंडळी कुळ पण पाहू नको, तिथे कुळ नाही. परमार्थाच्या ठिकाणी कुळाची पाहणी केलेली नाही. वल्ल्या कोळी समाजाचा होता, तर नारद मुनी ब्राह्मण समाजाचा होता. पाहिलं नाही. जाऊ द्या हो, जाऊ द्या, बाकीचं जाऊ द्या. तुम्हाला ज्यांच्याकडून ज्ञानाची गंगा वाहिली आणि आत्मज्ञान प्राप्त झालं आहे त्याची जाणीव करून दिली, ज्यांचा उपदेश तुम्हाला प्राप्त झालं ते कोणत्या समाजाचे आणि आम्ही कोणत्या समाजाचे परवा केली त्यांनी नाही. साधूंच्या ठिकाणी जात पात धर्म हे सगळं पाहत आहे. म्हणून ते म्हणतात जात वित्त गोत कुळ शीळ प्रकार. शिळाचा विचार करू नको. शिळाचा विचार केला आहे ना. कोण होती ती? रात्रंती भक्तीचा व्यास, पेशेचा व्यवसाय चाललेला होता. पण जागा कुठे दिली? जागा कुठे दिलेली? अरे जाताना त्याच्या दर्शनाला जात असताना पहिलं तिला स्पर्श करून जावं लागतं नाही. कानामध्ये जागा कुठे दिली?
शिवाचा विचार केला तरी भगवंताने कोणाच्या अशा कर्माकडे पाहू नका. म्हणून त्यांनी सांगितलं जात वित्त गोत कुळ शिळ मात अरे भजगात परित भावना युक्त. दररोजचे भजे खा भावना युक्त नाही. भजे खा नाही सांगितलं, भज का. काही लोक म्हणतात भजे का युक्त भावना युक्त नाही. भजे का अर्थात अनर्थ भागवताच्या चिंत्या. आठवण आली मला, सांगतो. गुरुवर्य नानांचे जावई तामसवाडी आपल्या सेवनांनी बघत असतात बरं का. आपल्या परिसरातल्या सेवा लॉकडाऊनमधल्या सेवा पाहत असतात. अचानक बाबा ऋषभने सांगितलं आणि जायचंय. काहीतरी पश्चाताप डोक्यात झाला होता. काहीतरी आता नाही राहणे येते. बॅग घेऊन निघालेलं होतं. आळंदीला जायचं राहायचं. प्रपंचाचा कंटाळा आला असं कल्पना आणि बॅग घेऊन निघालेलो होतो. गाडी गेली. आता काय जायचं नाही. डोंबिवली स्टेशनला बॅग ठेवली. तो कृष्णा होता ना कंटिगोला, त्याच्याकडे बॅग ठेवली. आणि मग टाइमपास कुठे नाही. तर मग कोण आहे आठवण आली बापूरावची. दुसरं कोण नाही. आता जिना खाली उतरतो नेमका ते वागायला भेटला. म्हणजे कुठे शरद म्हटलं काय नाही तिकडेच चाललं. चला म्हणून तिथे गेल्याच्या नंतर निर्णय झाला म्हणे उद्या धुळ्याला जायचंय. उद्या धुळ्याला जायचं. बाबा येतात म्हणे. आता इथे बाबा येतात, आपण जाऊ. आणि त्याच दिवशी गावच्या दवाखान्यामध्ये गुरुवारी सावराड बाबा होते. त्यांची भेट घ्यायला जायची होती बाबांना. तब्येत जास्त होती त्यावेळेस. तर गेलो आम्ही. आणि बाबा दादा म्हटलं शरद भाऊ याल ना उद्या किती वाजता. सकाळी 7 वाजता इथं गाडी काढायची. 6 वाजता गाडी काढायची. म्हणून म्हटलं एवढ्या लवकर मला गाडी नाही. तू ये ना म्हणे. 6-7ला आपण इथं निघू. आलो घरी. काही बोललो नाही. त्यांना काहीच सांगितलं नाही. सकाळी ड्युटीवर आम्ही त्या हिशोबाने निघालो. बाटली वगैरे घेऊन. बॅग कुठे ठेवली काय विचार करा. वाजत तसं झालं त्या आणले कुठे बॅग ठेवली असते. कामाचे कपडे शबनम घातले, त्याच्यात भाकरी घातल्या आणि डोंबिवली स्टेशनला सकाळी 6ची गाडी पकडली गेलो. त्याग काय म्हणतात त्या तिथे गेलो. कीर्तन ज्या दिवशी बाबांचं कीर्तन, त्या दिवशी बाबांचं कीर्तन सांगायचं का तर जे महात्मे आज परवा आपल्याकडून निघून गेलेले गुरुवर्य आबा महाराज देशमुख, आम्ही सगळे कीर्तनाला उभे आहे. आणि आबा महाराज देशमुखाने प्रमाण दिला. मी पकवाज वाजवतो माझ्या बाजूला आणि तो माणूस आहे आणि त्यांच्या बाजूला आबा महाराज. त्यांनी प्रमाण दिला. भाग गेला सीन गेला अवघा झाला ते आनंद. भाग गेला सीन गेला. त्याच्या अगोदर तो माणूस ज्याने टाळ घेतला होता तामसवाडी मधला तो माणूस गुपचूप असा तंबाखू चोळीत होता. बाबाने देशमुख बाबाने त्याच्या हाताला फटका मारला. तंबाखू चालू कीर्तन आहे म्हणे. आणि हा मग प्रमाण दिल्याच्या नंतर तो सरळ म्हणतो भाग्याने लक्ष्मी गेला. बरं का असं भाग्य गेला शिन गेला ह्याला काय कळालं नाही. तो म्हणतो भाग्याने लक्ष्मी गेला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे वस्तुस्थिती काय ती खरी कळून घेत नाही आपण. माणसं जी काय वस्तुस्थिती आहे ती ज्यावेळेस कळेल त्यावेळेस जात वित्त गोत कुळ शिळ मात भजका त्वरित भावना युक्त ह्याचा सगळ्याचा विचार कर आणि एक अंतःकरणामध्ये तुझ्या भावानिशी ती भक्ती कर. भाव बळे अकळे येरविना कळे करतळे आवळे तैसारी कसा पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे. करतळे आवळे, करतळे आवळे नाही. करतळे आवळे का आवळे नाही. करतळे आवळे म्हणजे प्रमाण दिलेलं आहे. मला वाटतं आदिगुरु शंकराचार्यांचा आणि त्रिकाळ संध्येमध्ये स्वाध्यायामध्ये तो आपल्याला गेलेला आहे. करागरे वस्ते लक्ष्मी करमल्ले सरस्वती कर मध्ये तू गोविंदा प्रभाते कर दर्शनम.
कराच्या मध्ये बोटाच्या या भागात इथे भगवान परमात्मा 6 महिने होत आईच्या उदरातून पडल्याच्या नंतर 6 महिने. पण ज्या दिवशी मुठी खोलून वस्तू हातात दिली त्या दिवसापासून झाला नाही. पहिला मुठी खोलल्या त्या दिवशी तो निघालेला. पण तरी सुद्धा तो दृष्टांत यायला घडी घडी येत होता. म्हणून तो असं असं करीत असतो, म्हणून तो असं असं करीत असतो, म्हणून तो असं असं करीत असतो. लेकरू जो तोंडात अंगठा घालतो, बोटं घालतो, त्याला कारण त्याचं शास्त्र फार मोठं आहे, वेदांतामध्ये सांगितलेलं आहे. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. नाही आईची सवय, नाही नानाची सवय, नाही काकाची सवय वगैरे वगैरे असे काय देतो आपण. पण त्याच्या पाठीने अध्यात्म आहे. कोणीतरी ते घेऊन आलेलं आहे, कोणीतरी ती खूण लिहिलेली आहे, त्याने कधीतरी ते वाचलेलं आहे, त्याने कधीतरी ऐकलेलं, तो पाहतो. पण स्मरणात राहिलेला नाही, आता तुमचं राहिलेला. म्हणून तेवढ्यासाठी ती आठवण राहावी. तो भाव शुद्ध झाला पाहिजे. भावे गावे गीत बरं का, भावाने ते गीत गाव. तुझं भाव आहे कशातरी ते देव भाव आहे. तुला देव भाव असं जर वाटत असेल तर ही गोष्ट जी आहे कसं का त्वरित भावना युक्त तुझ्यामध्ये जो भाव आहे तो शुद्ध भावासह असावा. म्हणून तो त्या भावाने भगवान परमात्मा मिळेल, दुसरं कशाने मिळणार नाही. दिले साधन वापरून बरं का, दिलेलं साधन वापरशील तर, नाहीतर असा सहज भाव तुझा चिकार आहे. पण तो देव भेटणार नाही जो तुला पाहिजे, जो साधू संतांना मान्य आहे. बुवा तुम्ही देव दोन सांगता का? देव दोन नाही, देव एकच आहे. देव दोन तुम्ही आम्ही बनवलेले आहे. यांचा देव तो, त्यांचा देव तो, याचा देव शिव, त्याचा देव विष्णू, आणि त्याचा देव बरोबदेव असं म्हणतात की नाही. तर हे देव नाही आहेत, हे देव आहे, दैवत आहे. ही दैवत आहे. तुमचं सगळं राडगाडगं चालवण्यासाठी घरातला एक माणूस कोणीतरी असतो, दुसरा माणूस सांभाळणारा असतो, तिसरा माणूस पाहणारा असतो. त्याच्यातली घरातच जी वस्तुस्थिती आहे, ब्रह्म आहे, विष्णू आहे, महेश आहे, तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये या देहाची वस्तुस्थिती पाहण्यासाठी सुद्धा 3 देवाचं काम चालू आहे. आणि ते 3 देव पाहत असतात. पण 3 देवाच्या विषयांच्या पाठीमागे लागले 3 देव. म्हणून तुमच्या देहाची वाट लागली. रजतमसत्व हे ज्याच्या अंगी याच गुणी जगी वाया गेला. या तिघांना पाठवून ज्यावेळेस तुका म्हणे शुद्ध सत्वाचे सामर्थ्य करवी परमार्थ हरणशी. आणि अशा प्रकारचा ज्यावेळेस शुद्ध सात्विक तयार होईल, ते कशाने होईल तर रजतम सत्वावर मात करण्याची जी वस्तू, शुद्ध सात्विक तयार होण्याची जी वस्तू आहे ती साधूंच्याकडून प्राप्त होत झाल्याच्या नंतर ब्रह्म विष्णू महेश रजतम सत्व हे तुमच्याच मध्ये आहेत. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन तुमच्यामध्ये आहेत. हे तुम्हाला ज्यावेळेस दिसतील त्यावेळेस तुम्हाला या देहाची खरी वस्तुस्थिती कळेल. असं ज्यावेळेस जेव्हा होईल त्यावेळेस म्हणून मग ती पूर्णता झाल्याच्या नंतर माऊली ज्ञानेश्वर महाराज उपदेशांती सांगतात, ज्ञानदेव ज्ञानी काय कर, तुझ्याकडे ज्ञानदेव आहे ना, ते ध्यानात ध्यान तिकडे लाव. ध्यानात तुझ्या ज्ञानाचा देव असावा. तुला ज्या ज्ञानाने तो देव कळाला त्याचं ध्यान कर रे. पण करताना काय कर, मन कुठे लाव, रामकृष्णी म्हणी. मन कुठे लाव, मनात काय कर, मन एक कर. रामकृष्ण दोन्ही भाव ठेवू नको, दोन्ही एक आहे. मग तू कुठे जाशील, वैकुंठी भुवनी घर केले. मग वैकुंठ भुवन कुठे, जिथे तुला घर करायचं आहे, जिथे तुझं घर आहे त्या घरात तुला जायचं आहे. छोटासा प्रमाण सांगतो, वळतणीचं पाणी आड्याला गेलं, बस खालून पाणी वर जायला पाहिजे. अधिष्ठानापासून ब्रह्मरंध्रापासून जायला पाहिजे. षटचक्राचं भेदन होऊन तिथे राहायला पाहिजे. आणि तिथे राहिल्याच्या नंतर तुम्ही म्हणाल
शॉर्टकटमध्ये एवढं विवेचन मांडलं. आपल्याला टाइम फार कमी आहे, झालं टाइम भरत आले ना, आपला वेळ होत आलेली आहे. तेव्हा शॉर्टकट सांगितलं. शॉर्टकटमध्ये अधिष्ठानापासून ब्रह्मरंध्रापर्यंत जाण्याची जी क्रिया आहे, षडचक्रांचं भेदन, ते आपोआप होत असतं फक्त फक्त रामकृष्ण ध्याने. बरं का, रामकृष्ण म्हणी ज्ञानदेव ध्याने रामकृष्ण म्हणी जर असेल तर वैकुंठ भुवनी घर केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही नितांत सर्व सांडोने माझाई वाचे विठ्ठल रखमाई या पंचमहाभूताचा जो पुतळा आहे त्याचा विसर करून विसर पाडून जर तुम्ही नामस्मरण चिंतन जर करत जर असाल तर मग मात्र तुम्हाला ती गोष्ट कळल्याशिवाय राहणार नाही. त्या गोष्टीची अनुभूती येते. मग एवढ्यासाठी काय करावं लागेल? तर अनन्य व्हावे, शरण जावे लागेल. शरणागती पत्करावी लागेल. देवाला शरण जावं लागेल. मग देव कोण? स्वतः देव म्हणतो, संत माझे गुरु मी तयाचा केला. देव कोण आहे? संततेची देव, देवतेची संत. आता साधकाचा देव सद्गुरू आहे, संत आहेत. मग संत नाहीत का? आहेत संत. तो त्या भावात तो भाव तसा तुमच्याकडे जर असेल आणि त्याने दिलेल्या तत्वबोधाचं तुम्ही विवेचन चिंतन व्यवस्थित जर करत जर असाल तर तुम्हाला ते संत आहे त्याची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ते म्हणतात अशा प्रकारचं मला माझ्या गुढीनं बोध केल्याच्या नंतर निवृत्ती देवी ज्ञान काय केलं? निवृत्ती देवाने जे ज्ञान दिलं आणि मग काय केलं? समाधी संजीवन हरिपाठ. मला तिथपर्यंत माझ्या त्या समाधीपर्यंत जाण्याचं ज्ञान मला त्यांच्याकडून उपदेशातून मिळालं, प्राप्त झालं. अशी जी आहे ती माझ्या सद्गुरूंच्याकडून मला जे प्राप्त झालेले ते मी नितांत माझ्या ठिकाणी चालत घोष करत राहा. सद्गुरुनाथ माझे माय दाखवी आपले कोमल पाय. श्रीपाद बाबा माऊली करी कृपेची सावली. रामदास बाबा माऊली करी कृपेची सावली. नारायण बाबा माऊली करी कृपेची सावली. रोहिदास बाबा माऊली करी कृपेची सावली. सद्गुरुनाथ माझे माय दाखवी आपले कोमल पाय. सद्गुरुनाथ माझे माय दाखवी आपले कोमल पाय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. संतांच्या नामघोषाने आपल्या अंतःकरणातलं मळ जाऊन अंतःकरण शुद्ध होतं. त्यांच्या नुसता नामाचा जरी विचार जरी केला तर तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. ऐसा तुकोबा समर्थ त्याने केला परमार्थ. काय केला? पुरुषार्थ भक्ती चवती घेऊन या फुल्या हाती. रिगाला भक्ती कोणते जगा देतो. जगाला द्यायला निघाले ते साधू संत आपल्या देहाची पर्वा केली नाही, आपल्या घरादाराची पर्वा केली नाही, आपल्या जात वित्त गोताची पर्वा केली नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराज ते सांगतात या अभंगाच्या शेवटात. म्हणून आपली वेळ झालेली आहे आणि साधू संतांचं गदरी झालेलं आहे आपल्याकडून. थोडक्यात आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत, वेळेचं भान असावं. आणि म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्व घटी राम भाव शुद्ध. न चोडीरे भाव टाकी रे संदेह रामकृष्ण टाळू नित्य पोळी. जात बीत गोत कुळशळ मात भज कातरित भावना युक्त.
ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण भवनी वैकुंठ भवनी घरे केली आणि शेवटी ध्रुवपदामध्ये म्हणतात सगळ्या जनता जनार्दनाला हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. या अभंगाद्वारे जे काही सांगितलं गेलं ते सद्गुरु श्रीपाद बाबा रामदास बाबा माझे साधू संत नारायण बाबा माने बाबा परिसरातले ज्यांचे काही उपदेश ऐकले पूर्वज सावळाराम बाबा आणि या थोर साधू संतांच्या उपदेशाचीच मी तुम्हाला परतफेड केलेली आहे. बाकीचं ह्या अंतकरणातून जे काही अहमात्मक जर असेल आलं असेल तर या देहाचे गुणधर्म म्हणून जे काही सांगितलं गेलं जसं माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांच्या कृपेने आळंदीमध्ये नवे पैठणमध्ये 4 पायाचा 2 शिंगाचा 1 शेपटाचा जो काय रेटा बोलवला तद्वत गुरुवर्य श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा माने बाबा नाना बाबा बाबा महाराज देशमुख आणि जे आमचे गेलेले गुरुवर्य गजानन दादा यांच्या कृपा प्रसादाने तुमच्या पुढे 2 पायाचा बिगर शिंगाचा बिगर शब्दाचा शरद नाम रेडा बोलला. झालेली सेवा तुम्हा साधू संतांचे चरणी अर्पण करून सेवेला इथे पूर्णविराम देतो. कुंडली कबरदाय श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास माने बाबा महाराज की जय. नाना बाबा महाराज की जय. देशमुख बाबा महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता विश्वास मटे देवी जेणे भाग्य तुषारी तोषोने मत द्यावे पसाय दानी. जे खानची व्यंकटे सांडू तयास कलमी रती पाडू भूता परस्परे करो मैत्र जीवांची दुरितांचे तिमिर जावो विश्वस धर्म सूर्य पाहू जो जे वांछील तो ते लाभो प्राणदास वर्षतर सतनुकरी ईश्वर विज्ञानची मागे आली अनवरत भूमंडळी विद्युतया भूतान कला कल्पतरूचे आरभो चेतना चिंतामंचे गावो भूनिज्य करतो विषय चंद्रमेघ अनंतन मार्गदर्शे तापहीन हे सामाजिक सदस्य किं बहुना सरस्वती पूर्णभूमी निहिलोकी वैद्यवादिपोटी अखंडित आणि ग्रंथोपदिवे विशेष लोकी द्रष्टावृषविजय भुवारी येतवणे श्री विश्वेश्वरावो आवो ज्ञान पसावो येणे वरी ज्ञान देवो सुखया झाला येणे वरी ज्ञान देवो सुखया झाला येणे वरी ज्ञान देवो सुखया झाला सुखया झाला सुखया झाला सुखया झाला. ओम शांती शांती शांती. वासुदेव हरी